मोदींच्या या भेटीवर आपलं लक्ष असेल, त्याचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। पण तुर्तास पुढची बातमी पाहूया। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत। सरकारने काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर भुजबळांनी आक्षेप नोंदवलाय। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसतोय असं वक्तव्य भुजबळांनी या बैठकीमध्ये केलंय। आणि आज बैठकीनंतर मंत्री पंकजा मुंडे सध्या बोलतायत, थेट जाऊया। शांत बसलात तर माझा आवाज येईल। माझा आवाज अरे एक मिनिट थांबा, सगळं ठीक आहे। माझा आवाज येईल असं शांत ठेवा। माझा आवाज येईल। ओके, आता ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारने जी सब कमिटी स्थापन केली आहे त्यांची सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला स्वतः भुजबळ साहेब उपस्थित होते, याला संजय राठोड उपस्थित होते, आमचे अतुल सावे उपस्थित होते, दत्ता भरणे उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते, अधिकारी देखील होते। यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली। ओबीसींच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील। कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही, अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली। या चर्चेमध्ये, या मीटिंगमध्ये ओबीसींना जो विविध जाती, ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत, जवळ 350 जाती आहेत, या विविध जातींना मिळणारे विविध लाभ, याच्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या योजना, याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी, याच्यावरही चर्चा झाली। याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली। मीटिंग पहिलीच होती। पुढच्या मीटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे, निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे, याच्याबद्दलची जागृती या कमिटीने ठेवावी, सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं, अशा संदर्भामधला निर्णय झाला।